नमस्कार मंडळी, तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। व्हिडिओचा थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल की आजचा व्हिडिओ हा कशावर असणार आहे। तर हो, काही दिवसांपूर्वी मी एक्झॉरचं एपेक्स ब्लॅक ग्लॉसी हेल्मेट मागवलेलं, तर त्याचा रिव्ह्यू मी आज तुमच्यासोबत करणार आहे। रिव्ह्यू म्हणजे माझा एक्सपिरियन्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की मला हे हेल्मेट कसं वाटलं ते। अनबॉक्सिंग तर त्याचं झालेलंच आहे, 8-10 दिवसापूर्वीच मागवलेलं। एक 10-15 किलोमीटर राईड मी ते हेल्मेट घालून केलेली आहे, त्याच्यामुळे माझा एक्सपिरियन्स मी तो तुमच्यासोबत शेअर करणार आहे। प्लस माझं जे ओल्ड हेल्मेट आहे स्टीलबर्डचं रोबोट ऑटोमॅटिक हेल्मेट, जे मी 4-5 वर्ष वापरली, त्याचाही एक्सपिरियन्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। प्लस या व्हिडिओमध्ये हेल्मेटच्या मी काही ॲक्सेसरीज यूज करतो त्याही मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर आजचा व्हिडिओ हा पूर्ण बघा आणि हो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईबही करा, जेणेकरून तुम्हाला माझे असे मोटो व्लॉगिंग रिलेटेड व्हिडिओ बघायला मिळतील। थँक्यू। चला तर आजचा व्हिडिओ सुरू करूया। सर्वात पहिलं मी तुम्हाला माझं एक्झॉरचं हेल्मेट दाखवतो। हे आहे हेल्मेट ते। तर हे आपल्याला हेल्मेट कव्हर मिळतं ह्याच्याबरोबर, म्हणजे हेल्मेट बॅग बोलू शकतो आपण ह्याला। शोल्डरला लावून हँग करून जाऊ शकतो, म्हणजे मी तुम्हाला एक दाखवतो इन शॉर्ट। सो हे असं टाय करून आपण आपल्यासोबत घेऊन जाऊ शकतो, म्हणजे थोडं कॉस्टली हेल्मेट असतात हे। सो हे बाईकला हँग करून किंवा लॉक करून जायला जीवावर येतं, तर त्यावेळी तुम्ही हे ऑप्शन घेऊ शकता ह्याचं। आणि या कव्हरमुळे, या बॅगमुळे हेल्मेटही प्रोटेक्ट होतं। तसं मजबूत आहे हे, कपडाही याचा जाड आहे आणि हे जे दिलेत ना कलर ग्लोसी, ते मला जास्त आवडलं। हा आहे या हेल्मेटचा फर्स्ट लुक। हे आपण ग्लॉसी कलरमध्ये एल साईज मागवलेली आहे। सगळ्यात पहिलं मी तुम्हाला सांगतो की या हेल्मेट सोबत काय काय मला बॉक्समध्ये मिळालं। हे हेल्मेट होतं, त्यानंतर ही बॅग जी मी तुम्हाला मगाशीच दाखवली, ह्याच्यामध्ये काही स्टिकर्स येतात। स्टिकरमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे ते सांगतो। हे एक्झॉरच्या नावाचं एक स्टिकर आहे, कारण हे स्टिकरसुद्धा खूप इम्पॉर्टंट आहेत। तर हे रिफ्लेक्टिव्ह स्टिकर्स आहेत, ह्याच्यावरती तुम्ही इमर्जन्सी कॉन्टॅक्ट नंबर लिहू शकता किंवा अदर काही इन्फो द्यायची असेल तर ती देऊ शकता इमर्जन्सीसाठी। हे एक महत्त्वाचं स्टिकर आहे। हे जे आहेत ते सगळे ब्लड ग्रुप आहेत, तर तुमचं जे ब्लड ग्रुप आहे त्याचं स्टिकर तुम्ही तुमच्या हेल्मेटवर स्टिक करू शकता। आणि इथेही एक इन्फॉर्मेशन दिलेली आहे जी महत्त्वाची आहे। त्याच्यावर लिहिलं आहे, इन केस ऑफ ॲक्सिडेंट डू नॉट रिमूव्ह द हेल्मेट। का ते मी तुम्हाला सांगतो नंतर। या बॅगमध्ये 2 स्पॉइलर आहेत। हे मोठं स्पॉइलर आहे आणि हे छोटंसं स्पॉइलर आहे। जर तुम्हाला हे यूज करायचं नसेल तर त्याच्या बदली तुम्ही हे वापरू शकता। बट मला असं वाटतं की हे खूप छान वाटतं स्पॉइलर, म्हणजे ह्याच्याने खूप लुक इन्हान्स होतो या हेल्मेटचा। तर ते कशा प्रकारे लावायचं आणि कसं दिसणार आहे तेही मी तुम्हाला दाखवतो। तर सगळ्यात पहिलं मी या हेल्मेटचं शेल साईज तुम्हाला सांगतो। हे मीडियममध्ये आहे, तर ह्याच्यापेक्षाही मोठे येतात, म्हणून मी ह्याला मीडियम असं म्हणतो। 20-25 हजाराचे जे हेल्मेट असतात किंवा 10 हजारापेक्षा जे जास्त असतात त्यांची साईज ऑफकोर्स ह्याच्यापेक्षा मोठी असते, त्याच्यामुळे हे मीडियममध्ये जातं। त्याच्यानंतर इथे आपल्याला सगळ्यात पहिलं एक्झॉरचं ब्रँडिंग दिसतं, जे मेटलमध्ये आहे। इथे तुम्हाला क्लिअर वायझर दिसतोय। हा क्लिअर वायझर ओपन केल्यावरती हा तुम्हाला इनर वायझर दिसेल, जो ब्लॅक टिंटेड आहे, सनलाईट पासून प्रोटेक्ट करायला। इथे बटन आहे अप डाऊन करण्यासाठी। जर तुम्हाला हे चेंज करायचं असेल तर ह्याचं मेकॅनिझम पण खूप इझी आहे, म्हणजे तुम्हाला थोडक्यात दाखवतो। हे चेंज केलं आणि इथे हे बटन आहे, हे बटन इकडनं खाली करायचं आणि इकडनं हे फक्त खेचायचं की हे चेंज व्हायला मदत होते। सो इझी आहे। तुम्हाला हे चेंज करायचं असेल तर ह्याच्यामध्ये ब्लॅक वायझर येतं, रेनबो वायझर येतं, सिल्वर वायझर येतं आणि क्रोम वायझर सुद्धा येतं। ब्लॅक सोबत तो कुठलाही कलर मॅच होऊन जातो। मी एवढ्यात तरी हे काही चेंज करणार नाहीये। आणि हे जे वायझर आहे ना, हे स्क्रॅच प्रूफ वायझर आहे, इझी आहे, म्हणजे स्मूथ आहे, जास्त असा हार्ड नाही आहे। या क्लिअर वायझरच्या आतमध्ये तुम्हाला अशी जी पट्टी दिसते आहे ना, ते आहे पिन लॉक। तुम्ही जेव्हा ओपन कराल आणि इकडे जेव्हा असा हात लावाल ना, तेव्हा तुम्हाला हा असा गॅप कळेल। हे या वायझरच्या आतून वरती हे आलेलं आहे। हे पिन लॉक 30 आहे। अँटी फॉग पण म्हणतात याला। जेव्हा धुकं वगैरे असतात किंवा पावसाळ्यामध्ये वगैरे आपण हेल्मेट घालतो आणि आतून आपण श्वास घेताना ह्याच्यावरती वाफ वगैरे जमतात आणि त्याच्यामुळे ब्लर होऊन जातं, तर ते होऊ नये त्याचं काम हे
पिन लॉक करतं, म्हणजे इथे तुम्हाला धुकं बसायला देणार नाही, वाफ वगैरे काही असं इथे बसायला देणार नाही, त्याचं काम हे करतं. आणि हे हेल्मेट सोबतच येतं. जर तुम्ही एक्स्ट्रा लावायला गेलात त्याची प्राइस 500 ते 700 मध्ये आहे एक्झॉरची. अदर हेल्मेटच्या पिन लॉकची प्राइस जास्त आहे, 1000 ते 1200 रुपये वगैरे आहे. आता आपण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बघणार आहोत ते म्हणजे हेल्मेटचं सर्टिफिकेशन. इथे मागे आपल्याला दिसतंय एक्झॉर लिहिलेलं आहे, एक्झॉरच्या खाली DOT लिहिलेलं आहे आणि DOTच्या खाली ECE लिहिलेलं आहे. तर हे 2 सर्टिफिकेशन आहेत. प्लस आता जे नवीन हेल्मेट येतात इंडियामध्ये त्याला हे ISI पण लिहिलेले आहे. जे पूर्वीचे एक्झॉरचे हेल्मेट होते त्यांना ISI नव्हतं, पण आता त्यांनी ISI पण इथे इन्क्लूड केलेलं आहे. सो 3 सर्टिफिकेशन मिळत आहेत. DOT म्हणजे डिपार्टमेंट ऑफ ट्रान्सपोर्टेशन, ते यूज केलं जातं अमेरिकेमध्ये. DOT जसं आपल्या इंडियामध्ये ISI मार्क असतं तसं अमेरिका स्टेटमध्ये वगैरे DOT यूज केलं जातं, ते मॅन्डेटरी असतं. आणि जे सगळ्यात महत्त्वाचं आहे ना ते ECE. ECE काय असतं तर 50 कंट्रीजमध्ये ECE हे हेल्मेटचं सेफ्टीचं सर्टिफिकेशन दिलं जातं. म्हणजे प्रॉपर सेफ्टीसाठी सर्टिफिकेट ECEचं मिळतं. त्याच्यानंतर येतं या हेल्मेटचं वेट 1600 ग्रॅम. हे बघा दिसतंय, तर 1600 ग्रॅमचं आहे हे, म्हणजे 1.5 किलोचं झालं अप्रॉक्स. त्याच्यामुळे हे घालून राईड करताना थोडाफार फरक तर मला जाणवला माझ्या जुन्या हेल्मेटमध्ये आणि या हेल्मेटमध्ये. पण शेवटी म्हणतात ना की प्रोटेक्शनची गोष्ट आहे, तर त्याच्यासाठी मी हे चूज केलेलं आहे. आणि हां, ह्याच्यामध्ये ग्राफिक्ससुद्धा येतात, पण मी ग्राफिक नाही चूज केलं, मी प्लेन ब्लॅक ग्लॉसी चूज केलं. कारण की हे हेल्मेट कोणत्याही जॅकेटवर कोणत्याही बाईकवरती मॅच होऊ शकतं, त्याच्यामुळे मी हे ग्लॉसी ब्लॅक चूज केलं. एक ग्रे अँड ब्लॅक येतं, ते पण मी शॉर्टलिस्ट करून ठेवलेलं. आणि एक रेड आणि ब्लॅक येतं एपेक्स हंटरमध्ये, तर तेही मी शॉर्टलिस्ट केलेलं. म्हणजे असे 3 मी शॉर्टलिस्ट केलेले. पण खूप विचार केल्यावर मला असं वाटलं की जर मी इन फ्युचर बाईक चेंज केली किंवा जॅकेट चेंज केलं तर मला हे सगळ्यावरती मॅच होणार आहे. आणि एक फुल ब्लॅक हेल्मेट तर सगळ्यांकडेच हवं, बेसिक हेल्मेट असं मला तरी वाटतं. बेसिक इन द सेन्स प्लेन ब्लॅक हेल्मेट हे बेसिक नाही आहे, सॉरी. तर आता आपण याच्या प्राईसकडे येऊया. या हेल्मेटची प्राईस वर खाली फ्लक्च्युएट होत असते. मी हे ऑनलाईन मागवलेलं आहे आणि ह्याचं MRP आहे 4999, म्हणजे 5000चं हेल्मेट आहे. बट ऑनलाईन सेलमध्ये 4300 म्हणजे 4300ला हे मला मिळालेलं आहे. हे एअरवेंट आहे, तिथे एअर पास व्हायला इकडनं आपल्याला एअरवेंट दिलेला आहे. इथे सुद्धा हा एअरवेंट दिलेला आहे. त्याच्यानंतर इथे हा एअर एक्झॉस्ट आहे, म्हणजे हेल्मेटमध्ये जी गरम हवा साठते तिकडनं बाहेर पडण्यासाठी. आणि ही जी जागा आहे ते इथे स्पॉइलर लावायला दिलेले आहेत. तर हा मोठा स्पॉइलर लावून बघूया आपण कसा लुक येतो याचा. ते हे होल दिलेले आहेत, या होलमध्ये ॲड करूया. स्पॉइलर लावल्यावर त्याचा लुक बघू शकता. आता आपण बघूया हेल्मेटच्या आतल्या साईडला. ही जी पॅडिंग आहे ना ही खूप प्रीमियम आहे, खूप चांगल्या क्वालिटीची पॅडिंग दिलेली आहे. इथे सॉफ्ट कुशनिंग आहे. आणि हे जे दिसत आहेत ना हे 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 ना रिफ्लेक्टर्स आहेत, जे रात्रीच्या टायमिंगला लाईट मारली तर ग्लो होतात, ते आहे. पण आतल्या साईडला याचा काय यूज आहे तो मला माहीत नाही, पण हे रिफ्लेक्टिव्हच आहेत एवढं नक्की. प्लस हे जे पॅडिंग आहे ना हे पूर्ण रिमूव्हेबल आहे. रिमूव्हेबल कशासाठी तर जर हे खराब झालं तर तुम्ही याला न्यू पॅडिंग करू शकता किंवा वॉशसुद्धा करू शकता हे काढून. सो वॉश करण्याची जास्त गरज नाही, कारण की आता हेल्मेट क्लीनर स्प्रे येतात. सो ते स्प्रे केले आणि पुसून काढलं की आपलं काम इझी होऊन जातं. त्याच्यामुळे हे पूर्ण रिमूव्ह वगैरे करण्याच्या भानगडीत पडू नका असं मला तरी वाटतं. त्याच्यानंतर इथे जे तुम्हाला दिसतंय ना हे बघा, हे ह्याला चीन कर्टन म्हणतात. इथे येतं ते आपल्याला. सो आपल्या चीनच्या प्रोटेक्शनसाठी हे इथे चीन कर्टन दिलेलं आहे. इथे नोजगार्ड दिलेला आहे. त्याच्यानंतर आता येतं ह्या लॉक सिस्टमचे. बघून मी थोडासा कन्फ्यूज झालेलो की काय करू, घेऊ की नको. कारण आपल्या ज्या जुन्या हेल्मेटचं जे लॉकिंग आहे ते इझी होतं, लॉक करणं पण आणि रिमूव्ह करणं पण. हे थोडंसं मला प्रॅक्टिस होईपर्यंत डिफिकल्टच वाटतंय. तर ह्याला म्हणतात D-लॉक, जे सेफ्टीसाठी खूप चांगलं आहे. तर हे कसं लावायचं ते मी तुम्हाला दाखवतो. अशा प्रकारचं लॉक येतं.
ओके, इथे बटन दिलेलं आहे, या साईडला इथे एक बटन दिलेलं आहे. तर आपल्याला हे लॉक कसं करायचं मी तुम्हाला दाखवतो. हे दोन्ही याच्यामध्ये असं टाकायचं आहे. त्याच्यानंतर या एका लॉकमधून हे असं बाहेर काढायचं आहे आणि काढून इथे हे जे बटन आहे ते बटन आपल्याला इथे हे लॉक करायचं आहे. हे बघा, तर हे लॉक झालं. तर हे किती तुम्ही प्रेस केलं तरी हे निघणार नाही, एवढा टाईट लॉक असतं. सो सेफ्टीसाठी हे डी लॉक खरंच चांगलं आहे. इथे आतल्या साईडला आपल्याला ब्लूटूथ स्पीकर पॉकेट पण दिलेले आहेत. ब्लूटूथ कनेक्ट करतो किंवा इंटरकॉम वगैरे लावतो तर त्याचे जे स्पीकर असतात ते इथे आपण वायरिंग अशी फिरवून वगैरे इथे आतमध्ये कनेक्ट करू शकतो. त्याच्यासाठी स्पेशल इथे पॉकेट दिलेले आहे. तर अशा प्रकारे हे आपलं हेल्मेट आहे. शॉर्टमध्ये मी तुम्हाला याचे पटापट फीचर सांगतो. तर सगळ्यात पहिलं म्हणजे इथे आपल्याला मेटलचं लोगो दिलेलं आहे. दुसरं म्हणजे क्लिअर वायझर दिलेलं आहे, ते अँटी स्क्रॅच आहे. तिसरी गोष्ट म्हणजे पिन लॉक दिलेला आहे, अँटी फॉग. हेल्मेट सकटच आलेलं आहे, एक्स्ट्रा पे करायला नाही लागलेले आहेत, हे एक बेनिफिट आहे. तिसरी गोष्ट सनवायझर, हे सुद्धा हेल्मेट सोबतच आलेलं आहे. नोज गार्ड दिलेला आहे. इथे एअर विंड दिलेले आहेत. इथे हा स्पॉइलर दिलेला आहे. इथे एअर एक्झॉस्ट आहे. डॉट सर्टिफिकेशन आहे, ECEचं सर्टिफिकेशन आहे, ISI मार्क सुद्धा आहे. डी लॉकिंग सिस्टम आहे जे खूपच सेफ्टी आहे. हे पॅडिंग खूप प्रीमियम आहे, वॉशेबल आहे, चिन कर्टन आहे, नोज गार्ड आहे, ग्लॉसी हेल्मेट आहे. मगाशी मी तुम्हाला बोललो की इथे लिहिलेलं आहे इन केस ऑफ ॲक्सिडेंट डू नॉट रिमूव्ह द हेल्मेट अनलेस यू आर डॉक्टर और मेडिकल असिस्ट. ते कशासाठी दिलं आहे माहिती आहे का, मी तुम्हाला आता जे सांगितलं ना डी लॉक सिस्टीम, तर हे सगळ्यांनाच जमतं असं नाही. तर बऱ्याच वेळेला काय होतं की ॲक्सिडेंट वगैरे झालं तर लोक जमतात आणि ते सगळ्यात पहिलं हेल्मेट काढायला जातात. सो आपल्याला माहीत नसतं किंवा त्या लोकांनाही माहीत नसतं की आतमध्ये काय इंजरी झाली आहे. सो हेल्मेट काढणं हे खूप धोकादायक असू शकतं. त्याच्यामुळे जर तुम्ही मेडिकल डिपार्टमेंटमध्ये कुठे असाल किंवा डॉक्टर असाल तरच हे तुम्ही हेल्मेट रिमूव्ह करा, कारण की ते त्याच्या सेफ्टीनुसार आणि ते बघूनच ते व्यवस्थित करू शकतात हँडल. त्यामुळे ह्याच्यावरती ही नोट दिलेली आहे की तुम्ही हे हेल्मेट रिमूव्ह करायला जाऊ नका जर कुठे ॲक्सिडेंट झाला असेल तर. तर आता मी तुम्हाला माझं ओल्डवालं हेल्मेट दाखवतो. हे बघा, हे आहे स्टीलवर्डचं रोबोट हेल्मेट SB17. हे मी 4 वर्ष वापरलं आहे आणि याची कंडिशन बघू शकता. म्हणजे जराही कुठे असं स्क्रॅच वगैरे किंवा कलर गेलाय वगैरे असं काहीच नाही. खूप जपून वापरतो मी. तर ह्याला जसं नाही, माझ्या सगळ्याच गॅजेट्सना ॲसेसरीजना खूप जपतो मी. तर इथे वायझरवरती आपल्याला स्टीलबर्डची ब्रँडिंग बघायला मिळते. इथे 4 एअर एक्झॉस्ट आहे गरम हवा बाहेर काढण्यासाठी. इथे रोबोट असं लिहिलेलं आहे. इथे वर्ल्ड क्लास हेल्मेट लिहिलेलं आहे. इथे SBची ब्रँडिंग आहे, SB. आणि इथे मागे स्टीलबर्डची ब्रँडिंग आहे. तर हे ऑटोमॅटिक हेल्मेट आहे. ऑटोमॅटिक हेल्मेट म्हणजे काय, तर इथे हे बटन आहे, हे बटन प्रेस केलं की हे वायझर ओपन होतं. सो ह्याला ऑटोमॅटिक म्हणतात. आणि हे हेल्मेट आता येणं बऱ्याच ठिकाणी बंद झालं आहे, म्हणजे ऑफलाईन बंद झालं आहे. का तर ते म्हणतात की हे बटन खराब होतं म्हणून ते स्टॉक ठेवत नाही. पण असं काही नाही आहे. मी 4 वर्ष वापरतोय आणि लॉंग राईडला कंटिन्युअसली वापरतो. बट मला कुठेही ह्याच्यामध्ये लॉकिंग सिस्टीममध्ये काही प्रॉब्लेम झालेला आढळला नाही आहे. याचा वायझर मी चेंज केलं आहे, ब्लॅक वायझर लावलं आहे, ज्याच्यामुळे ह्याचा लुक खूप छान दिसतोय. बघा, डे राईडसाठी मला हे वायझर परफेक्ट आहे, कारण की ह्याच्यामध्ये सनवायझर नाही आहे. त्याच्यामुळे मला ते गॉगल लावणं वगैरे, गॉगल लावल्यावरती इथे कानामध्ये ते अडकतं वगैरे, तर ते मी प्रिफर नाही करत. म्हणून मी हे वायझर यूज करतो. आणि हां, तुम्हाला वाटेल हे अर्धवट आहे, बट असं नाही आहे. तर हे हाफ बंद होतं आणि अजून प्रेस केलं की फुल बंद होतं. म्हणजे इकडनं व्हेंटिलेशन तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही हाफ बंदसुद्धा ठेवू शकता. म्हणजे डोळ्यांसमोर तुम्हाला हे वायझर राहणार, फक्त इथे नाक आणि तोंडाच्या इथे हे थोडंसं ओपन राहणार. आणि जर पूर्ण बंद करायचं असेल तर असं पूर्ण बंद तुम्ही करू शकता. याचंसुद्धा मेकॅनिझम खूप इझी आहे. चेंज करायचं असेल तर हे दोन्ही साईडने हे जे लॉक्स आहेत
ते असे खेचावे लागतात आणि मग हे काढावं लागतं. सो इझी आहे. हे वायझर सुद्धा स्क्रॅच प्रूफच आहे. त्याच्यानंतर इथे एअर वेंट दिलेला आहे, इकडनं एअर पास होते. आणि हे जर तुम्हाला बंद ठेवायचं असेल तर तुम्हाला इकडे बटन सुद्धा दिलेलं आहे. त्याच्यानंतर इथे सुद्धा एअर वेंट दिलेले आहेत. इकडे सुद्धा एअर वेंट होतं, तर ते मी तिकडे पूर्ण ब्लॉक करून टाकलं. हे एमसील लावलं आणि एमसीलमध्ये हे ॲक्शन माउंटची क्लिप लावली, ती इकडे पूर्ण फिक्सच करून टाकली, कारण मला इथे कंपल्सरी ॲक्शन कॅमेराच लावायचा होता. आणि त्यावेळेला जास्त काही असे ऑप्शन नव्हते, तर हे एकच ऑप्शन होता. एक्झॉरसाठी मागवलंय, तर हे आता यायला लागले. त्यावेळी एवढं काही ऑप्शन नव्हतं. सो मी हे फिक्स करून टाकलेलं अँड आय एम हॅपी विथ दिस. त्याच्यानंतर इथे मागे बघाल तर हा स्पॉइलर इथे फिक्सच आहे. हा काही असा रिमुव्हेबल वगैरे नाही आहे. ISI मार्क आहे. ह्याचं वेट विचाराल तर 1350 वगैरे असं ह्याचं वेट आहे, जास्त वेट नाही आहे. आणि इकडे मी हे स्टिकर ऑलरेडी लावलं आहे. सो माझ्या फ्रेंडने एक्झॉरचं हेल्मेट मागवलेलं, त्याचं B पॉझिटिव्ह आहे. सो मी हे A+ स्टिकर घेतलं आणि इथे लावलेलं. हे सुद्धा स्टिकर मी त्याच्याकडून घेतलं आणि इथे लावलंय. त्याबरोबर इथे जे तुम्हाला दिसतंय ना, हे ब्लूटूथ आहे. ब्लूटूथ मी इथे ऑलरेडी आतमध्ये सगळं कनेक्ट करून ठेवलेलं आहे. ह्याची ही वायरिंग इकडून आतून अशी फिरवलेली आहे. इझी आहे, काही डिफिकल्ट नाही आहे हे लावणं. हे इथे ब्लूटूथ लावलं. त्याच्यानंतर ह्याच्यासोबत जे स्क्रू येतात हे असं आतमध्ये ढकललं, इकडनं फिट केलं. त्याच्यानंतर हे 2 स्क्रू येतात, ते स्क्रू इकडनं लावले, इथून फिरवून ते असे टाईट केले. हे मी पॅडिंग सगळं रिमूव्ह केलेलं. आणि ह्याची जी वायरिंग आहे ती अशी आतून पूर्ण अशी फिरवून इकडे आतमध्ये एक स्पीकर लावला आहे. बरं, ह्याला सुद्धा स्पीकर पॉकेट येतात. ओके, सो या दोन्ही साईडला मी इथे आतमध्ये स्पीकर लावलेत, दिसतील मला. हे बघा, हे स्पीकर आहेत ब्लूटूथचे. हे मी इथे आतल्या साईडला लावले आहेत. आणि त्याच्यानंतर मग ह्याच्यावरती हे असं कव्हरअप होतं. ब्लूटूथचा माईक आहे, हां इथे लावलेलं मी. आणि इथे हे जी पिन दिसते ना, ही चार्जिंग केबल आहे. सो इथे मी हे चार्जिंगला लावतो, ब्लूटूथ चार्ज करतो. इंटरकॉम घ्यायचा प्लॅन होता, बट इंटरकॉम खूप महाग आहेत सध्या तरी. त्याची रिप्लेसमेंट म्हणून मी हे ब्लूटूथ घेतलं. हे ब्लूटूथ कशासाठी यूज होतं, सॉन्ग ऐकायला होतंच, बट मी ते तुम्हाला रिफर करणार नाही की रायडिंग करताना सॉन्ग वगैरे ऐकत रायडिंग करा, अजिबात नाही. त्याच्यानंतर ह्याचा यूज होतो की कॉलिंगसाठी. राईड करताय आणि जर कॉल वगैरे आला आणि तुम्हाला तो घ्यायचा आहे, तर तुम्हाला ते हेल्मेट काढा, मग तो मोबाईल कानाला लावा. तर त्याच्यासाठी या ब्लूटूथवरती ज्याचा कॉल येतो त्याचं नाव तर घेतलं जातं. त्यानंतर तुमच्या चॉईसवर आहे की ते रिसीव करायचं की नाही. इथे हे जे रिसीवचं बटन आहे हे प्रेस करून तुम्ही तो कॉल रिसीव करू शकता. बाईक साईडला घेऊन तुम्ही त्याच्याशी बोलू शकता हेल्मेट न काढता. तर त्याचा हा यूज होऊ शकतो. आणि ऑटो रिसीव सुद्धा आहे की कोणाचाही कॉल आला तरी पण रिसीव होणार. सो हे ते सुद्धा ह्याच्यामध्ये फंक्शन आहे. स्पीकर्स ह्याचे खूप चांगले आहेत आणि माईक सुद्धा खूप चांगला आहे. मी हे सुद्धा ऑनलाईन मागवलेलं ॲमेझॉनवरून. सेलमध्ये मला 1499ला मिळालेलं. ऑफलाईन स्टोअरमध्ये मी चेक केलेलं 2200 वगैरे अशी प्राईस आहे. त्यामुळे मी हे ऑनलाईन प्रिफर केलं आणि स्वतःच फिटही केलं. इझी आहे, तुम्हीही करू शकता घरच्या घरी. फक्त एक स्क्रूड्रायव्हर लागतो, बाकी सगळे स्क्रू वगैरे ह्याचे त्याच्यासोबतच येतात. याला डिलॉक सिस्टीम नाही आहे, ह्याला इझी लॉक आहे हा. बट हा सुद्धा तेवढाच टाईट बसतो. याला नोज गार्ड नाही आहे, चेन माउंट पण नाही आहे. हे आहे माझं ओल्ड हेल्मेट. हे सुद्धा मी एक्स्ट्रा पेअर म्हणून ठेवून देणार आहे. आणि गॅजेटचं बोलाल तर एक ब्लूटूथ मी ह्याच्यावर लावलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे इथे बघा, हे इथे स्पंज दिसते तुम्हाला असं लावलेलं आहे ना, वेल्क्रो आहे हा. तर ह्या वेल्क्रोवरती मी काय लावतो, हे लावतो. तर मागे ह्याचं चार्जिंग पॉईंट आहे आणि इथे 2 मी वेल्क्रो लावलेले आहे. तर हे कसं यूज होतो ते मी तुम्हाला दाखवतो. हे इथे वेल्क्रो मी चिकटवले आहेत, ते ह्याच्यासोबतच येतात हे सगळे वेल्क्रो. इझिली इथे चिकटवले ना की ते लगेच चिकटतं आहे बघा. त्याचं काही वेट नाही आहे, त्याच्यामुळे ते इझिली चिकटून जातं. तर हे यूज कशासाठी करायचं हे मी तुम्हाला आधी सांगतो. एकदा काय झालं, मी रत्नागिरीला गेलेलो, माझी फर्स्ट लॉंग राईड होती, सोलो राईड. तर त्याचा व्हिडिओसुद्धा यूट्यूबवर आहे, तुम्ही चेक करू शकता. तर तेव्हा मी दुपारी 1 वाजता निघालो. होई नाही जाऊ नको करून 1 वाजता निघालो. तर मला तिकडे पोचायला रात्रीचे 9-10 वाजले. सेफली
चालवतच होतो मी, घाई नाही केली, पण मला त्यावेळी काही गोष्टींची गरज जाणवली. सो त्याचं एक नीड म्हणून मी हे घेतलं. हे सुद्धा मी ऑनलाईन घेतलं ॲमेझॉनवरून. ते मला फक्त 100 रुपयाला मिळालं. प्राईम मेंबर असल्यामुळे मला त्याचा काही डिलिव्हरी चार्ज वगैरे पण नाही पडला. सो एक्झॅक्टली 99मध्ये मला मिळाला. त्याचा यूज काय, जर इमर्जन्सीमध्ये तुमच्या बाईकच्या लाईट बंद झाल्या किंवा बॅकलाईट वगैरे बंद झाली, होऊ शकतं पावसामध्ये वगैरे ह्या गोष्टी होतात, इलेक्ट्रॉनिक्स आहेत ते, तर ते जर बंद झालं तर तुमच्याकडे इमर्जन्सी गॅजेट म्हणून हे आहे, जे काम करतं अशा प्रकारे की मागच्याला इंडिकेट करतं की तुम्ही राईड करत आहात. हे बघा, आणि हे वेगवेगळ्या प्रकारच्या लाईट्स आहे त्याच्यामध्ये. ही दुसरी लाईट आहे जी थांबून थांबून ब्लिंक करते. त्यानंतर ही ग्रीन कलरची आहे, पिंक कलर आहे, ब्ल्यू आहे. ही फ्लॅश होते लाईट व्हाईट कलरची. ही व्हाईट कलरची ब्लिंक होते. ही स्टॉप म्हणजे नॉर्मली ऑनच राहणार व्हाईट कलर. आणि ही सुद्धा ब्लिंक होते रेडमध्ये. ही रेड ऑन ऑफ होते. ही रेड स्टॉप राहिली. ग्रीन ब्लिंक होते, ग्रीन स्टॉप राहिली. अच्छा, हे प्रत्येक कलरमध्ये तुम्हाला हे व्हरायटी मिळते. सो यासाठी मला हे गॅजेट आवडलं आणि ते फक्त 99 रुपीजमध्ये होतं. वर्थ आहे. म्हणजे उगाच कोणाला त्रास देण्यासाठी हे लावू नका. तर तुम्हाला खरंच या गोष्टीची गरज असेल ना, तेव्हाच हे ऑन करा. कारण की काही वेळेला या लाईट्स मागच्या ड्रायव्हरच्या किंवा रायडरच्या डोळ्यामध्ये जाऊन त्रासदायक सुद्धा होऊ शकतं. मी हे माझ्यासोबत नेहमी कॅरी करतो, बट केव्हा लावायचं ते मी स्वतः ठरवतो. नाईट राईडला वगैरे हे मी यूज करू शकतो. तर ह्या अशा ॲसेसरीज आहेत ह्याच्यासोबतच्या. या हेल्मेटची प्राईस विचाराल तर मी हे हेल्मेट 2019मध्ये घेतलेलं, 1800 रुपये. एक्झॅक्टली. ऑफलाईन घेतलेलं मी, ठाण्याला 3 हात नाक्यावरून घेतलेलं. तिकडे हेल्मेटचे खूप सारे स्टोर्स आहेत. सो त्या एका स्टोअरमधून मी हे हेल्मेट घेतलेलं. ही डिझाईनसुद्धा मला आवडलेली आणि माझ्या बाईकसोबत मॅच करत होती. म्हणजे ब्लॅक, रेड आणि ग्रे कलर, आपल्या ॲव्हेंजरचा जो कलर आहे त्या कलरमध्येच हे हेल्मेट होतं. आणि ऑटोमॅटिक असल्यामुळे ना इझी पडतं. मस्त पटकन असं बटन दाबलं, ओपन झालं. हे हाफ बंद झालं आणि हे फुल बंद झालं. एमसीलने मी ते क्लिप नाही लावणार. मी त्यासाठी हा बेल्ट मागवला आहे. तर हा बेल्ट लावणार आहे. मला ॲक्च्युली डाऊट होता की हा किती युजफुल ठरेल, म्हणजे आपल्या कॅमेऱ्याचं वेट घेईल की नाही वगैरे. बट ह्याचं लॉकिंग सिस्टीम मी बघितलं तर एक नंबर आहे. मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे लॉक आहे ह्याचं. हे मी ह्याच्यामध्ये घुसवलं, हे असं काढलं बाहेर. आणि हे जे लॉक आहे ना, हे फक्त आपल्याला जोरात इथे प्रेस करायचं आहे. हे बघा, प्रेस करून हे किती खेचा ते ओपन नाही होणार. सो हे भारी वाटलं मला. त्याच्यामुळे मी नक्कीच ह्याच्यावरती कॅमेरा माउंट करू शकतो. जो आपला Insta360 कॅमेरा आहे तो मी ह्याच्यावर माउंट करणार आहे. आणि हे कसं आहे की मी हे कुठल्याही हेल्मेटला लावू शकतो आणि काढू शकतो. हे पण मी ऑनलाईन मागवलेलं, ॲमेझॉनवरून आत्ताच मागवलेलं 2 दिवसापूर्वी. तर ह्याची प्राईस आहे 279 ॲमेझॉनवर. ॲमेझॉन बेसिकचं हे प्रोडक्ट आहे. तर ही आहे मोटो व्लॉगिंगची आपली नवीन जर्नी. मित्रांनो, आजचा व्हिडिओ इथे स्टॉप करतोय. आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आपलं चॅनल हे मोटो व्लॉगिंग रिलेटेड आहे. यापुढेही आपली खूप मोठी जर्नी असणार आहे. खूप आपण फिरणार आहोत. त्यासाठीची सगळी छोटी मोठी तयारी आहे इम्प्रूव्हमेंट करण्याची आपल्या सेफ्टीसाठी वगैरे. सो हे स्टेप बाय स्टेप आपण करतो आहोत आणि ते सगळे व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करतो आहे. याला थोडासा प्रोत्साहन देण्यासाठी आपल्या मराठीच्या मोटो व्लॉगिंग चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. आजचा व्हिडिओ इथे स्टॉप करतो. बाय बाय, टेक केअर.